नमस्कार. दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठे बोलतो. आपण एप्रिल छाटणीनंतर जे पहिलं करावायचं जे काम आहे ते आपण समजून घेणार आहोत. या ठिकाणी हा प्लॉट जो आहे त्याला छाटणी याची 15 मार्चला झालेली आहे आणि थोडासा उशिरा फुटल्यामुळं आता त्याला 1 महिना आणि 5 दिवस झालेले आहेत. तर या ठिकाणी हा प्लॉट उशिरा फुटण्याऐवजी जर वेळेवर फुटला असता तर ही स्टेज एक 10 दिवस अगोदर असती. तर आता या ठिकाणी याच्यात एका वेळेस 2 कामं करायचे आहेत. आता हे जे अंतर आहे हे 8-5 अंतर आहे आणि एच आहे, मांडव आहे. तर अशा ठिकाणी 8-5 म्हणजे 8-5 40 काड्या आपल्याला एका वेल्यावर ठेवायच्या आहेत. म्हणजे चौरस फुटाला 1 काडी ठेवायची आहे. तर ती ठेवताना आता इथं 4 वलांडे आहेत. तर प्रत्येक वलांड्याला ह्या वलांड्याला 8 काड्या, ह्या वलांड्याला 8 काड्या, म्हणजे 8 चोक 32 काड्या. आणि मधला जो हा भाग आहे तिथं या बाजूला 4 काड्या आणि ह्या बाजूला 4 काड्या, अशा रीतीने आपण विभागून काड्या ठेवायच्या आहेत. काड्या ठेवताना एकदम छोट्या ज्या काड्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि त्या शक्यतो मोजून ठेवायला पाहिजे. 1, त्याच्यानंतर आता ह्या 2, त्यानंतर 3, 4, 5 हे छोटं काढून टाकायचं. त्याच्यानंतर ही 6, त्याच्यानंतर हे काढून टाकायचं 7 आणि 8, अशा रीतीने काड्या आणि ह्या काड्या पसरून ठेवायच्या आहे. तर हे एकाच जागी काही ठिकाणी फुटलं नसेल तर एकाच जागी येतील, नाहीतर सगळीकडे फुटलं असेल तर अशा पसरून काड्या ठेवायच्या आहेत. आणि पसरून काड्या ठेवल्यानंतर पूर्ण प्लॉट असा करून घेतल्यानंतर याची सबकेन करायची आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 पानावर याची सबकेन होईल. याप्रमाणे 6 पानावर याची सबकेन होईल. याप्रमाणे 6 पानावर याची सबकेन करायची आहे. जर असं छोटं असलं तरी ते सोडायचं नाही, त्याची सबकेन करून घ्यायची. आणि एकदमच छोटं असं असेल 1, 2, 3, 4 पानावर जरी असलं तरी त्याचा 3 पानं ठेवून असा शेंडा मारून एका वेळेस पूर्ण प्लॉटची सबकेन करून घ्यायची आहे. आणि या वेळेमध्ये फवारणी नियोजन जर करायचं म्हणलं तर जे लोकलचे प्लॉट आहेत त्यांना यावेळेस प्रति 200 लिटरला 150 मिली CCC फवारायचं आहे. जे एक्सपोर्टचे प्लॉट असतील त्यांना CCC फवारता येत नाही आहे. आणि दुसरं असं की ह्याच वेळेस आपण युरॅसिल हे 25 ppm फवारायचं आहे किंवा 200 लिटरला 10 ग्रॅम याप्रमाणे युरॅसिल बी फवारायचं आहे. आणि या काळात मायक्रोन्यूट्रनची गरज असते, न्यूट्रिएंटची गरज असते. म्हणून या काळात ज्या प्रॉडक्टमध्ये फेरस 2.5% आहे, झिंक 3% आहे, मॅंगॅनीज 1% आहे, कॉपर 1% आहे, बोरान 0.5% आहे आणि मॉलिब्डेनम 0.1% अशी ही महाराष्ट्र ग्रेड 2 ज्याला आपण मिक्स मायक्रोन्यूट्रन म्हणतो ती ही आहे. परंतु नेचर ॲग्रो केमिकल या कंपनीचं जे ग्रेड 2 किंवा मायक्रोन्यूट्रन येतं त्याच्यात ॲडिशनल मॅग्नेशियम 4.5% येतं आणि सल्फर 12% येतं. तर ती जर ग्रेड वापरली तर आपल्याला 8 मायक्रोन्यूट्रन एका वेळेस मिळतात. आणि मॅग्नेशियमची इथं गरज असती. ती मॅग्नेशियम सल्फेट जेव्हा देतो त्याच्यात 9.6% मॅग्नेशियम असतं. तर त्याच्यात जवळपास निम्म मॅग्नेशियम या ग्रेडमधून मिळतं आणि सल्फर 12% मिळतं. सल्फरचा फायदा असा असतो की सगळे न्यूट्रिएंट जमिनीतून उचलायला ते मदत करतं. आणि या स्प्रेबरोबरच जे आपलं विद्राव्य 19 येतं ते प्रति 200 लिटरला 400 ग्रॅम घेऊन याप्रमाणे 1 फवारणी यावेळेस द्यायची आहे. फवारणीचं पुन्हा एकदा सांगतो,
नेचर ॲग्रो केमिकलचं इनरिच जे येतं त्याच्यात 8 मायक्रोन्यूट्रंट आहे ते, आणि त्याच्याबरोबर 19 400 ग्रॅम याप्रमाणे 200 लिटरला 400 ग्रॅम 19 आणि इनरिच 200 लिटरला 200 ग्रॅम याप्रमाणे एक फवारणी आत्ता करायची आणि त्याच्यानंतर 6 दिवसांनी पुन्हा हीच फवारणी रिपीट करायची. या फवारणीचा फायदा असा होणार आहे, पानाची जाडी वाढणार आहे, त्याचबरोबर पानाचा हिरवेपणा वाढणार आहे, त्याचबरोबर घड निर्मिती करता सगळे मायक्रोन्यूट्रंट या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा रीतीने आपण नियोजन करणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.